मला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं तर लाईक करून शेअर नाही केलास तर शेअर करून जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो जे काय यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन व्हा मित्रांनो। आपण तिथे फ्रीमध्ये मटेरियल किंवा आलेट मोशन APK प्रो APK बिना वॉटरमार्कचा आपण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट आलेट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग प्लस प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर बिटमार्क आणि शेक इफेक्ट दिसणार। सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट बिटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिलेलं आहे मित्रांनो। मग प्लस प्रोजेक्ट फर्स्टला यायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, जे का तुमच्या आवडीचे फोटो आहे त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो फोटो ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे काय प्रोजेक्ट फर्स्टला आल्यानंतर मग आपलं 2 पार्टमध्ये कट करायचं। आणखीन आपलं 2 पार्टमध्ये जसं मी फोटो वगैरे कट करण्यासाठी सांगत आहे त्या सिस्टममध्ये तुम्ही फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। ओके, तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचे फोटो वगैरे कट केल्यानंतर मग आपलं जे काय अशा खाली एक ग्रुप प्लेअर दिसला, या ग्रुप प्लेअरला प्रेस करायचं मित्रांनो, वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं आपण दिसूनच जाईल मित्रांनो। मग आपला अशा प्रकारचे हे जे काय फोटोज आहेत मित्रांनो, फोटोजमध्ये हा एक इफेक्ट या सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो आहे फर्स्ट फोटोच्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपला प्रोजेक्ट बिटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट नंबरचे 2 फोटो आहेत हे दोन्ही फोटोनं हा एक इफेक्ट पेस्ट करायचं। आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे मोठी फोटो आहे मोठ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपल्या प्रोजेक्ट बिटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे प्रोजेक्ट मोठ्या फोटोच्या पुढचे जे लहान फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लहान फोटो आहे या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून आपला बिटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काय प्रोजेक्ट लहान फोटो असतात जसं की आपला प्रोजेक्ट 4 फोटो आहेत, या 4 फोटोन हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। जे आणखीन आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्या। 4 फोटोन हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे मोठी जे लहान फोटोचे पुढचे मोठी फोटो आहे या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपलं जे ग्रुप जे फोटोच्या पुढे एक ग्रुप आहे ग्रुपवरती क्लिक करून या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेयर्स करून घ्यायचं। कॉपी लेयर्स केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बिटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर जे डबल बीटची जे मोठी फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट 11.12च्या बीटची जे फोटो आहे फोटोवरती क्लिक करून वर डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मग आपल्या ग्रुपला प्रेस करून अशा प्रोजेक्ट खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एक ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपले जे काय 2-3 ग्रुप दिसले मित्रांनो, ह्या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। जे काही ग्रुपमधली फोटो आहे फोटोला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर फर्स्टला मग आपला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं जे का तुमची फोटो आहे तुमच्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर जिथं पण हे लेअर आहे तिथंपर्यंत फोटो ठेवायचं। जे का पुढचा पार्ट कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं। मग आपलं जे का 3 नंबरची फोटो दिसत आहे नंबर देऊन
आपण त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर ह्या ग्रुपची जे मधातली फोटोला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच्या फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर जिथपर्यंत लेअर आहे तिथपर्यंतच फोटो ठेवायचं. जे पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. जसं मी सेट करता त्याच सिस्टममध्ये सेट करून घ्या. सेट केल्यानंतर जे आणखीन एक 2 नंबर नावाचे इफेक्ट आहे ते पण सेट करून घ्या मित्रांनो. माझा ऑलरेडी करून ठेवलेला आहे मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान असं सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग प्लस ग्रुपवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर जे लास्टची डबल बीटची जे फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. जे शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे ग्रुपच्या पुढची जे फोटो आहे मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे बीट मार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर जे ग्रुपच्या पुढचे जे फोटो आहे मित्रांनो ह्या फोटोला सोडायचं मित्रांनो. सोडल्यानंतर मित्रांनो मग आपल्या ग्रुपच्या पुढचे जे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे ग्रुपच्या पुढचे जे फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट लावण्यासाठी मित्रांनो मग आपल्या जे ग्रुपच्या अलीकडली जे फोटो डबल बीटची त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या स्क्रॉल करायचं. जे ग्रुपच्या पुढच्या जे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्टची उरलेली फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे बीट मार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचा मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्टची उरलेली जे फोटो मित्रांनो जे लास्ट 1 सेकंड नंबरची त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला व्हिडिओ एकदम छान असं पण बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपलं जे सॉन्ग ॲड करून घेण्यासाठी फर्स्टला यायचं मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं. जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट होऊन जाईल मित्रांनो. जे खालचा व्हिडिओ आहे त्या खालच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे व्हिडिओ एकदम छान असं पण बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.